नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे प्रयागराज या ठिकाणी. या गंगा जमुना सरस्वती या संगमावर आहे आणि या संगमावरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खूप चांगली आनंदाची वार्ता देणार आहे. आज आहे 31 मे 2026. आज देखील 31 मेला महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, दुपारी 2:30-3च्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा पाऊस विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व जोर पडणार नाही. त्याच्यानंतर 1 तारीख, 2, 3, 4 तारखेच्या दरम्यान राज्यात दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात एक एक दिवस मुक्काम करत करत दररोज वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्यानं कंप्लीट 5 दिवस शेतीचे कामे करण्यासाठी शिल्लक आहे. कारण की राज्यामध्ये 7 जून पासून ते 14-15 जून पर्यंत मोसमी पाऊस येणार आहे, मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आणि यावर्षी सगळ्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की काल देखील प्रसार माध्यमातून म्हणतात यावर्षी दुष्काळ पडणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. सरासरी इतका पाऊस पडणार आहे. लवकर पेरणी होणार आहे. लवकर पेरणी झाली तर पिकं चांगली येतात आणि सगळ्या पिकाला उतार येतो. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबईकर, पुणेकर आणि कोकणपट्टी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 10 तारखे ते 14 तारखेच्या दरम्यान कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर पासून ही जी अशी कोकणपट्टी इकडे पूर्ण, त्याच्यानंतर मुंबई तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सातारा जिल्हा, रायगड, त्या सिंधुदुर्ग त्या परिसरामध्ये 10 ते 14च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं. मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. 10 ते 14च्या दरम्यान मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पहिल्या पावसातच मुंबईकरांना जनजीवन विस्कळीत असं दिसणार आहे. म्हणून हा मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पहिल्या मान्सूनच्या पावसात इतका जोरात पाऊस कधी येत नसतो, पण यावर्षी माझा मान्सूनचा पाऊस मुंबई, पुणे, कोकणपट्टीला खूप जोराचा झोडपिणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षीचं साल खूप चांगलं आहे आणि लवकर पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आजच्यानं कंप्लीट 6 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले आहेत मोसमी पाऊसला. म्हणजे आज 31 मे आहे. म्हणजे 1, 2, 3, 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. कारण की 7 जूनपासून ते 14-15 जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणार आहे, सगळीकडे बरसणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्या लागणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की ज्यांना पेरणीचा निर्णय घ्यायचा, जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय कधी घेऊ शकता. म्हणून हे तुम्ही स्वतः लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो पाऊस येणार आहे तर या पावसामध्ये, मोसमी पावसामध्ये, मान्सूनच्या पावसामध्ये गारपीट कधीच नसते, पण ह्या पावसामध्ये गारपीट पाहायला भेटणार आहे.